गणपती बाप्पा घरी येत आहेत, त्याच्यासाठी आज आपण बनवणार आहोत केसर मावा मोदक. एकदम इन्स्टंट. गणपती बाप्पा जेव्हा घरी येतात तेव्हा किती प्रसन्नमय वातावरण असतं. प्रत्येकाच्याच घरी छान गाणी वाजत असतात, एकदम चेहलपहेल असते. प्रत्येकजण एकामेकाच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतं. खूप छान वाटतं. तर अशामध्ये 10 दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी राहणार आहेत. आपल्याला वाटतं 10 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक त्यांना नैवेद्य दाखवावा, तर त्यासाठी हा केसर मावा मोदक. तर नमस्कार सर्वांना, मी पूनम अर्जुन सूर्यवंशी. वेलकम टू आवर चॅनल पूनम समथिंग न्यू. बनवायला सुरू करूया. एक वाटी घेतली आहे, त्याच्यामध्ये 1 चिमट मी केसर टाकलेला आहे आणि त्यासोबत 2 ते 3 चमचे कोमट दूध आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटं साईडला ठेवणार आहोत. कोमट दुधाने केसरचा कलर खूप छान सुटतो आणि लवकर सुटतो. तर इथे पहा, कढई मी गरम व्हायला ठेवली होती. त्याच्यात 1 कप दूध मी टाकलेलं आहे आणि 1 छोटा कप जो आहे तो मी मिल्क पावडर याच्यामध्ये ॲड करते आणि साईडला लगेचच हलवते आहे, म्हणजे गुठळ्या होऊ नयेत. सोबतच आपण सेम कप जो होता मी मिल्क पावडर टाकली होती त्याच कपाने ह्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनटचा जो बुरादा आहे तो याच्यामध्ये मी टाकते आहे. त्यालाही व्यवस्थित मिक्स करते. 2 मिनिटं एकदम लो फ्लेमवर आणि हलवं त्याला राहायचं आहे, म्हणजे खालून चिटकत नाही. 2 मिनिटं झाल्यावर पहा, हे अशा प्रकारे घट्ट होतं. लगेचच त्याच्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप मी टाकणार आहे आणि सोबतच जे केसर दूध होतं ते आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पहा, मी चिमटभर वेलची टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, आणि गॅसला लगेचच ऑफ करायचं आहे. पहा, हे घट्ट झालेलं आहे आणि ह्याला थंड व्हायला ठेवायचं आहे साईडला. नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर हे पहा, हे अशा प्रकारे घट्ट होतो, छान याचा गोळा होतो. लवकर अजून इन्स्टंट होण्यासाठी तुम्ही याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता सेट व्हायला. तर हे पहा, आता छान असं सेट झाल्यानंतर मी इथे घेतलेला आहे मोदकचा मोल्ड. त्या मोल्डला आपल्याला साजूक तुपाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, आपला मोदक जो आहे वरून खूप छान शाईनही देतो आणि अलगद मोल्डमधून सुटलाही जातो. तर त्यासाठी पहा, मोल्डला ग्रीस करून घेतल्यावर आपण दोन्ही साईडला थोडं थोडं जे आपण केसर मावा बनवला होता तो ठेवायचा आहे. एका साईडला ठेवून छान असं प्रेस करून घ्यायचं, त्यानंतर दुसऱ्या साईडला ठेवायचं आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. प्रेस केल्याने काय होतं, आपला जो मोल्ड आहे त्याचा व्यवस्थित जो शेप आहे तो आपल्या मोदकांवर येतो. त्यामुळे व्यवस्थित प्रेस करायचं, दोन्ही साईडला असं म्हणजे क्लोज करायचं, बंद करायचा मोल्ड आपला, आणि जे एक्स्ट्राचं जे आहे ते आपण काढायचं आहे. व्यवस्थित असं एक्स्ट्राचं काढून घ्यायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर पहा, व्यवस्थित असा प्रेस झाल्यानंतर आपला मोल्ड आपण यांना खोलायचा आहे. त्याला मोल्डला आपण खोलायचं आहे. तर हे पहा, खोलल्यानंतर बघा आपला मोदक किती छान प्रकारे शाईन पण देतोय, बघितलं. आणि व्यवस्थित डिझाईन, म्हणजे जो मोल्डच्या व्यवस्थित जशा तारा होत्या त्या तारा आपल्या मोदकाच्या वर व्यवस्थित त्याचा शेप आलेला आहे. तर अशा प्रकारे पहा, खूप इझी आहे, झटपट रेडी होतात. तर बनवून घेऊयात. एक बनवून झाल्यानंतर मी दुसराही तुम्हाला दाखवते. आणि मोल्डला सतत ग्रीस करायची गरज नाही. एकदा ग्रीस केल्यानंतर 3-4 मोदक आरामात आपण करू शकतो. त्यानंतर पुन्हा आपण घीनी, म्हणजेच आपल्या साजूक तुपाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं. तर पहा, इथे मी दुसरा मोदक ही रेडी करून घेते. एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित प्रेस करायचं, सेट होऊ द्यायचं छान प्रेस केल्यानंतर, आणि मग आपला मोदक रेडी आहे की नाही तो बघायचा. तर दुसरा मोदकसुद्धा पहा किती छान प्रकारे रेडी झालेला आहे. बनवताना तुम्ही केसर जे आहे ते मोल्डमध्ये पहिलं ठेवू शकता आणि त्याच्यानंतर मग ते बॅटर ठेवू शकता, म्हणजे अशा प्रकारे मोदकाच्या वर तुम्हाला केसर दिसेल. तर पहा, छान असे खूप झटपट केसर मावा मोदक आपले रेडी झालेले आहेत, एकदम इन्स्टंट. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका. थँक्यू.